आज छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये जे रस्ता रुंदीकरणामध्ये ज्यांचं घर जाणार आहे आणि त्यांचं अतिक्रमण आहे, अनधिकृत बांधकाम आहे, सर्व लोकांचा सर्वे केलं गेलं आहे आणि या सर्व लोकांना बोलावून त्यांचा ऐकून घेण्यात आला। त्यांना घरकुल जे आहे त्या घराच्या बदल्यात एक परिवार एक घर 100% शुल्क माफ म्हणजे एकही रुपये न घेता 100% त्यांना घरं कशी देता येईल आणि कुठे कुठे घरं आहेत याची माहिती दिली गेली आणि या अनुषंगाने लोकांची काय फीडबॅक आहे, काही लोकांच्या घरामध्ये 2 लोक आहेत, 3 परिवार आहेत आणि त्यांना काय पॉलिसी आहे त्याला समजावून आम्ही सांगितलं जेणेकरून लोकांची बाहेर गैरसमज निर्माण करतात म्हणजे आम्हाला घर भेटणार आहे का नाही भेटणार आहे। ज्या ठिकाणी प्लॉट्स शिल्लक आहेत महानगरपालिकेचा पुनर्वसनाचे त्या ठिकाणी प्लॉट्स दिलं जाणार आहे। ज्या ठिकाणी 150 घर महानगरपालिकेचं माडांनी आम्हाला दिलेलं आहे त्या 150 घर त्यांना अगदी एकही रुपये रक्कम न स्वीकारता ते माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी हे सर्व लोकांना रस्ता रुंदीकरणामध्ये जाणाऱ्या घरांचं 100% मोफत देण्याच्या सूचना केल्या। त्या अनुषंगाने काय काय कागदपत्र लागतात आणि लोकांची काय काय कंप्लेंट्स आहेत या सजेशन्स आहेत ते ऐकून घेण्यात आलं जेणेकरून या रस्ता रुंदीकरणामध्ये एकही बेघर असणार नाही सर, ये 100% बेघरांना घर मिळणार या अनुषंगाने आपले आज सर्व लोकांची ऐकून घेणार। सर कौन से एरियामध्ये जो है ये लोकांना घर देणार आहे? चिकलठाणा, अर्सूल, आंबेडकर नगर, कांचनवाडी, पडेगाव, मिठमिठा या सर्व भागातून लोक आहेत, खेडेहरच्या भागातून सुद्धा लोक आहेत। काही ठिकाणी आम्हीच शासनाने त्या ठिकाणी पुनर्वसन करून बसवलं होतं परंतु रस्ता रुंदीकरणामध्ये जात असेल तर त्यांना 100% एकही रुपये महानगरपालिका न घेता 100% त्याला पुनर्वसन महापालिका माध्यमातून केलं। पुनर्वसन चाललं ज्यांचा सरकारी जागा असेल सरकारी जागेवर आम्ही बसवलं यांना बसवलं आता यांनी मोठं झालं मग तिथं पण आम्ही द्यायचं। अरे बाबा आपके नाम पे ऑलरेडी है ना दूसरी जगह पर। आता तुम्ही कुठे राहताय? दुसऱ्या आईच्या नावाने दुसरे पण घर आहे। अरे पण तुम्हाला मिळणार ना काय? मला वाटलं तुमच्या आईचे दुसरे पण आहेत दुसरीकडे कुठे? हां भक्तीनगरला आहे ना? काहीच लोकांना घर मिळणार आहे नाही काही लोक असे आहेत तुमच्या ह्याच्यामधून लपून आलेले पण असे लोक आहेत मी त्यांच्यासाठी सांगतो मी नावानिशी सांगून त्याला अपमान करायची माझ्या इच्छा नाही आहे परंतु आम्ही पडताळणी करू आमचे पण यंत्रतंत्र आहे इतर ठिकाणी घर असेल त्यांना घर दिलं जाणार नाही। एक माणसाला एक घर आणि विशेष करून त्यांचा 2 भाऊ आहे 3 भाऊ आहे त्याला सेकंड प्रेफरन्स मध्ये जसं सर तुमची आहे की त्याला पहले एक घर तो दो फिर उसके पास उसके एक्स्ट्रा फैमिली है तो फिर एक्स्ट्रा हम उसको नंतर सेकंड प्रेफरन्स में देंगे। हाँ जर प्लॉटच देत असेल तर परत दुसरे बांधून घ्या।
अविनाश कुलकर्णी, दीपक सोनवणे, यांचं घर तुम्हाला तिकडे आहे. आता यांना 2 घर पाहिजे का? नाही. हाँ क्या क्या हाँ आपके घर का अलग प्रॉपर्टी टैक्स ठीक है और दिखाइए देखिए ठीक है क्लियर के लोक आले परत जाणार तुम्ही आमच्या घरी किती चालले आता आंबेडकर चौकापासून तर फुले नगर कप्पा पडलं तिला आम्हाला कनेक्ट करून द्या आम्ही तिथे हे करतो ना या नाम कापू नका आमचं म्हणणे आमचे पोरं शिकते हे करते याला पडताळणी करतो देणे पाचशे वर्षापर्यंत